मित्रांनो, तुमच्या शेळीला ताप आली असेल, जखम झाली असेल, तिला वेदना होत असतील किंवा तिच्या अंगावर सूज आली असेल तर त्याच्यासाठी आपण मेलोक्सिकाम हे इंजेक्शन किंवा मेलोनेक्स प्लस ही गोळी आपण वापरू शकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विठ्ठल मोरे. आपण पाहतात मुक्ताई शेळीपालन. मित्रांनो, आपल्या शेळीपालनामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. त्याच्यामध्ये एक ताप येणे, तिला जखम होणे किंवा अचानक मार लागला तर ती शेळीला वेदना होतात. वेदना झाल्या की मग ती शेळी कसाही होते आणि त्रास होतो त्या शेळीला. त्या त्रास तात्पुरता आपण वाचवण्यासाठी मेलोनेक्स प्लस गोळी आणि हे मेलोक्सिकाम इंजेक्शन हे आपण आपल्या शेळीपालनामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगून होत नाहीत. अचानक कधी कधी ताप येते शेळीला किंवा काहीतरी लागलं, तिला जखम झाली, शेळी अशी मोठ्यानं ओरडते. मग आपल्याला वाटते बा डॉक्टर कधी येतील, मग ती ट्रीटमेंट व्हायला वेळ लागते. ती ट्रीटमेंट होण्याच्या अगोदर आपण काय करायचं, आपल्यासोबत एक मेलोक्सिकाम मेलोनेक्स प्लस ही गोळी आपण आपल्यासोबत ठेवायची आणि हे मेलोनेक्स प्लस इंजेक्शन पण आपल्या सोबत ठेवायचे. मोठी शेळी असेल तर आपण इंजेक्शन वापरायचं, जेणेकरून कसं तिला सहनशक्ती जास्त असते. लहान पिल्लू असेल तर इंजेक्शन वापरायचं नाही, त्यासोबत ही मोठी मेलोनेक्सची गोळी होती. तर मित्रांनो, हे द्यायचं कसं, हे नेहमी आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच द्या. कारण कसं आहे, काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत किंवा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे डॉक्टरचा सल्ला घ्या आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आपण हे इंजेक्शन दिलं पाहिजे. आणि ही गोळी कसं द्यायची मित्रांनो, मोठी शेळी असेल तर अर्धी देऊ शकतो आपण, आणि लहान पिल्लू एकदम छोटे 1-2 महिन्याचं असेल तर त्याला आपण म्हणजे समजा एका गोळीचा 4 भाग करून त्याच्यातला 1 भाग देऊ शकतो आपण शेळीला पिल्लाला. असं जर केलं तर आपला तात्पुरता आपला इलाज होतो. म्हणजे ताप आले असेल तर ताप कमी होते, वेदना असतील तर वेदना कमी होतात. मग आपल्याला डॉक्टर येईपर्यंत तात्पुरता आपला म्हणजे शेळीला आराम भेटतो आणि शेळी ही तात्पुरती कंट्रोलमध्ये येते. ह्या गोष्टी, कारण कसं आहे, डॉक्टर वेळेवर येत नाहीत. आपलं शेळी पालन डॉक्टर पासून बरंच लांब असतं आणि मग त्या टाइमला आपण काय करतो, आता काय करावं, अर्जंट होत म्हणजे एखाद्या गोष्टी अशी कंडिशन येते की अर्जंट, तर मग माणसाला काय करावं तेच कळत नाही. त्यासाठी आपण हे इलाज केलाच पाहिजे. ह्या अशा गोष्टी आपण ठेवायला पाहिजे, कारण प्रॉब्लेम सांगून येत नसतात. शेळी पालन म्हणजे हे 1707 इग्न असतात, यामध्ये भरपूर ताप येणं, सर्दी होणं, लंगडणे, हे सर्वच कॉमन आपल्या शेळी पालनामध्ये प्रॉब्लेम येत असतात. याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आपल्या स्वतः करणं गरजेचं. पूर्णपणे डॉक्टरवर डिपेंड राहिलो आपण, शेळी मरेपर्यंत डॉक्टर येत नाही कधी कधी. म्हणजे आपलं डॉक्टरच्या आपला संपर्क सुद्धा बरेच वेळेस होत नाही. काही बऱ्याचशा गोष्टी तिला अडचण येऊ शकते. त्यासाठी ह्या गोष्टी आपण करायच्या असतात. तर मित्रांनो, माझ्या एका पिल्लाला काल अचानक त्यानं चुकून त्याला मार लागला आणि ते पिल्लू डोळे पांढरे करून बेशुद्ध पडलं होतं. मी काय केलं बा, डॉक्टरचा सल्ला घेतला की त्याला म्हणलं बा काय करायला पाहिजे, अचानकच त्याला मार लागला आणि मग पिल्लू डोळे पांढरे करतोय, मग पिल्लू काय भरलं बा, मग काय करायला पाहिजे. डॉक्टरने मला सल्ला दिला, मेलोक्सिकाम ही गोळी द्या प्लस. आणि मग मी ती मग लहान पिल्लू होतं 1.5 महिन्याचं, त्याला मी ती गोळी दिली आणि ते पिल्लू आज जवळपास कव्हर झाले. मित्रांनो, ते पिल्लू कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आजची कंडिशन. मित्रांनो, हे पिल्लू होतं काल, त्याला मी असं एक चांगला माझ्या एक मार लागला त्याला, आणि मार लागल्याच्या पण यानं पूर्ण म्हणजे मान टाकून दिली होती. त्याला मला काय करायचं तेच कळत नव्हतं, कारण पूर्ण पिल्ल्याने पांढरे डोळे गेले होते. मी परेशान झालो, कारण कसं आपलं शेळीपालनामध्ये पिल्ल्याचं महत्व तुम्हाला माहिती आहे, भरपूर आहे. पिल्ले नसतील तर शेळीपालन फेलच आहे. तर मग यासाठी मी काय केलं तर हे मेलोक्सिकाम ही मेलोनेक्स ही गोळी दिली आणि पिल्लू मित्रांनो बघा, आज तुम्ही उभं राहते टकाटक झालेलं आहे. कारण याला मार मानेला लागला होता, पूर्ण याला डोळे पांढरे केले होते. मी पण घाबरलो आणि पिल्लू पण पूर्ण घाबरलो होतं. आता काय करावं तेच कळना गेलं. मग डॉक्टरला फोन लावला
या छोट्या छोट्या गोष्टी मला माहित आहेत. आणि तरी पण मी डॉक्टरला फोन लावला, बा असं अशी कंडिशन झाली, मग काय करायला पाहिजे. तर डॉक्टरने सल्ला दिला की मेलोक्सिकाम ही इंजेक्शन, लहान पिलू असल्यामध्ये इंजेक्शन देता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे ही गोळी दिली. 100% रिझल्ट आला. आणि असंच तुमच्या पण शेळीपालनामध्ये हे मेलोनेक्स किंवा मेलोनेक्स इंजेक्शन, गोळी किंवा इंजेक्शन हे तुम्ही ठेवा. कारण अशा अचानक गोष्टी घडू शकतात. पिल्ल्याची कंडिशन तुम्ही बघू शकता. आज स्वतः दूध पित आहे पिलू आणि स्वतः चालत आहे. कंडिशन नॉर्मल मध्ये आहे. तर फक्त एका गोळीमुळे ते जर मी याच्याकडे लवकर जर नाही बघितलं असतं, कदाचित मला असं वाटतं पिल्लू मेलच असतं. कारण कंडिशनच तशी होती. तर त्या टायमाला गोळी दिली आणि पिलू आज कव्हर झालं. याचा मनाला समाधान वाटलं की बा या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि आपण डॉक्टरचा सल्ला घेतला. नेहमी सल्ला घेऊनच करा. कारण कसं आपल्या सोबतचे, आपल्या जवळपास जे मोठे डॉक्टर असतात त्यांचा नंबर तुमच्याकडे ठेवा. कारण ह्या गोष्टी चुकून होतात. कारण जाणून बुजून कोणालाही वाटत नाही पिल्लू आपलं दगाव, अडचणी यावं असं वाटत नसते कोणाला, पण अचानक काही गोष्टी घडतात आणि त्यासाठी मग आपल्याला आपल्याला काय आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू सो मच मित्र.